नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत माझी पुरणपोळीवरती. तर ह्या ब्लॉगमध्ये मी 7 डेज कवर केले पारायणमधले, तर नक्की बघा. आणि अक्कलकोटमध्ये घडलेली माझ्यासोबत एक स्टोरी मी सांगितले, तर ते सुद्धा नक्की ऐका एंडपर्यंत. नमस्कार मंडळी, आज आहे डे 2 पारायणचं. तर चला सुरुवात करूया. तसंच मग देवाकडं फुलं घालून दिवा लावून उदबत्ती वाळून झाल्यानंतरला रांगोळी ते छान काढून सगळं मी छान वाचून पण घेतलो आणि कंप्लीट केलं डे 2. ओमकारची पण गुड मॉर्निंग झालेली आहे, उठलाय तो पण झालंय आजचं. पारायणचं डे 3 मी अशी सुंदर बटरफ्लायची रांगोळी काढून घेतलो दारामध्ये, कारण मला काहीतरी कलरफुल काढायचं होतं आणि सुट्टी पण होती ना. मग मी छान रांगोळी काढून घेतलो आणि मी छोटे छोटे क्लिप्स ट्राय केलो आहे घ्यायला पारायणचं 7 डेज कंप्लीट करून. तर मी एक छोटीशी सुंदर स्टोरी पण सांगेल, तुम्ही नक्की ऐका. आणि असं काय नाही की मी एकटीच उठून वाचायला, असं नाही. ह्याच्यात ओमकारचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे. तो सुद्धा माझ्याकडून उठून तुम्हाला हेल्प वगैरे करून तो हे छोटे छोटे क्लिप्स तोच शूट केला आहे. तर जे कुणाला पण इच्छा असेल की मला सारामृत वाचायचं आहे स्वामी समर्थांचं, तर त्यांनी दिवसाला 3-3 अध्याय करून 7 डेजमध्ये कंप्लीट करू शकतात. ते वाचन झाल्यानंतरला की नाही घराच्या भोवतीने एक असं प्रोटेक्टिव्ह कवच तयार होतं आहे स्वामींचं. आणि ते लिटरली फील होतं आहे गाईज. मी तुम्हाला सांगू, मला पण असं पॉझिटिव्हिटी वाटते. मी अचानक असं एकदम पॉझिटिव्हिटी फील होतं आहे, एनर्जेटिक फील होतं आहे. आणि जे कुणाला पण जर तेवढं टाईम नसेल किंवा असं एक हे करायचं असेल, तर त्यांनी की नाही दिवसाला एक एक तरी वाचू शकतात. एकदम मनापासून वाचायचं, ते सुद्धा वर्क करतं आहे. आणि ते स्टोरीज फार छान आहेत, तुम्ही नक्की वाचा ते. मी अजून एक तुम्हाला छान गोष्ट सांगते. ओमकारचं आणि माझं लग्न दोघांचं पण पारायणमध्येच झालं आहे डिसेंबरमध्ये, ते पण गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यात. तर तुम्ही बघा की म्हणजे स्वामी त्यांच्या भक्तांना कुठल्याही प्रकारात येऊन ना त्यांना आशीर्वाद देतात. तर नमस्कार मंडळी, आज आहे डे 4 आणि आज आहे संडे. तर मी थोडंसं लेट पण उठले आज लेट सर असं उठून तयार झाले लवकर, दिवा वगैरे लावले. मी आता पटकन ब्रेकफास्ट वगैरे रेडी करून खाऊन आता मी वाचन करायला बसणार. मी तर उठले लेट, खरं काय माहिती आज बेंगलोर पण थोडं शांत वाटायला आहे. आजूबाजूला सगळं शांत आहे. असं लेट आहे म्हणून मला जरा पण वाटेना लेट झालं आहे म्हणून. असं वाटायला आहे की अजून पण लई सकाळच आहे. जर असं 5 मिनटं थांबतो उन्हात. शांत आहे, सगळीकडे शांत आहे. संडेने सगळ्यांचं रेस्ट डे. आणि एक एक अध्याय वाचायचं म्हणजे त्याला पण एक नित्यसेवा म्हणतात. आणि हे वाचून जर मनामध्ये काहीतरी असं क्वेश्चन्स असले आमच्या, काहीतरी एक हे असेल, तर ते पण की नाही क्लिअर होतात. तुम्हाला एक मार्गदर्शन मिळतं आहे छान. नमस्कार, आज आहे डे 5. स्टार्ट करूया लगेच वाचायला. ऑफिसला पण जायला पाहिजे, लेट नाही व्हायचं. आणि वाचन स्टार्ट करायच्या आधी मी एक छोटीशी स्टोरी सांगतो तुम्हाला. हे क्लिप्स बघा, तुम्हाला नक्की कळेल. मी गेलेलो अक्कलकोटला कितीतरी वर्षानंतर. वाट बघून मला स्वामींनी फायनली बोलवले अक्कलकोटला. आणि आम्ही तिथं चोळप्पा महाराजांच्या घरी गेलेलो, जिथं स्वामी समर्थ महाराज राहत होते. मग काय झालं, आम्ही पाठिंबे थांबलेलो. आरती चालू होणार होती आणि मला गुरुजी की नाही, मी पाठिंबे होतो काय, आणि मला पाठीमागनं त्यांनी समोर बोलवले आणि मला आरती करायला लावले त्यांनी. आणि मला निवेद पण दाखवायला लावले त्यांनी. आणि ते सगळं झाल्यानंतरला त्यांनी मला तिथे प्रसाद पण वाटायला लावले. तर तुम्हाला काय वाटतंय, हे लक आहे? नाही, हे स्वामी समर्थ महाराजांची मर्जी आहे. की त्यांना माहीत आहे की त्यांनी कसं आपल्या भक्तांना हे करून घेतात आपल्या ह्याच्याने. तर त्या दिवशी की नाही मी एवढी खुश, माझं खुशी तर एकदम काय सांगायचंच नाही, एवढी खुश होते मी. आणि आरती करताना मला कसं फील होत होतं माहीत आहे, की मला स्वामी समर्थ महाराज माझ्या समोर बसलेत असं फील होत होतं. का सांगू, ते एक पेंटिंग होतं आणि ते एकदम रिअलिस्टिक पेंटिंग होतं. तर ते एवढंच छान वाटत होतं, मला असं सांगूच शकत नाही की ते मला एवढं छान वाटत होतं. म्हणजे असं वाटलं मला की मी इतके वर्ष वेट केले ना, ते ह्या क्षणासाठी मला स्वामी समर्थ महाराज मला वेट करायला लावले. आणि मी फार खुश होते. का म्हणजे तिथं इतके सारे भक्त आलेले आणि स्वामी समर्थ महाराज मला निवडले त्याच्यामधनं. मला एवढं छान वाटत होतं. मला आत्ता पण सांगताना की नाही असं एक हॅपीनेसचं असं म्हणजे डोळ्यातनं असे अश्रू आलेत खुशीचे, हे सांगतानाच.
आणि जे काही पण घडतं आहे ते सगळं स्वामींच्या इच्छेनंच घडतं आहे, हे तर मला बिलीवच आहे. मी सारखं ओंकारला पण हेच सांगत असते की जे काही पण घडतं आहे स्वामींच्या इच्छेप्रमाणेच घडतं आहे. आम्ही सदा पॉझिटिव्हच राहायला पाहिजे. तुम्ही अक्कलकोटला पण जाऊन बघा, तिकडं गेल्यानंतर तर तुम्ही असं विसरूनच जाल. तिथे इतकं पॉझिटिव्हिटी वाटतं आहे आणि छान गाव पण असं फार सुंदर आहे गाव. मला ते फार आवडलं आहे ते गाव. असंच माझ्याकडे अजून पण स्टोरी आहेत. मी सांगेन तुम्हाला, जर तुमच्याकडे पण स्टोरी असेल तर तुम्ही पण मला सांगा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी सांगेन माझ्याकडनं जे काही पण घडले असेल ते स्टोरीज. आणि आता दिवा लावून मी पण वाचन करायला बसते. तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जसं मी आधी पण सांगितलं आहे की नामस्मरण पण फार इम्पॉर्टंट आहे. स्वामी समर्थ महाराजांचं आम्ही नाव पण घेतलेलं त्यांना फार आवडतं आहे. तर फक्त नाव पण घेतलेलं आमच्या मुखानं तेच फार मोठं गोष्ट आहे. पारायणचं डे 6 अध्याय झाले वाचून आणि जास्त मला क्लिप्स तर शूट करायला नाही मिळाले. का म्हटलं तर ऑफिसची गडबड होती ना, मग मी लगेच ऑफिसला तयार होऊन गेले. पारायण डे 7 आज माझे 21 अध्याय सारामृतमधले कंप्लीट झाले. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. आणि इकडे 21 अध्याय कंप्लीट केले अमृता. मला वाटलं नव्हतं की ऑफिसला जाऊन येऊन आणि वाचन करून सकाळी उठून मस्त केले खरं. कंप्लीट केलं मी 21 थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि आहे अमृता आमची. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मी खूप इंटरेस्टिंग स्टोरीज घेऊन येईन नेक्स्ट टाईम. श्री स्वामी समर्थ. आज कंप्लीट 21 अध्याय कंप्लीट. 7 days.